आपल्यासोबत खासदार बाळामामा म्हात्रे आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत। एका मुद्द्यावरून ते उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि याचिका सुद्धा दाखल केलेली आहे। नेमकं प्रकरण काय हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मामा, काय सांगाल, एकंदरीत न्यायालयात तुम्ही आलात आणि याचिका दाखल केलेली आहे, नेमकं काय प्रकरण आहे? स्वतः खासदारांना इथे यावं लागलं? भिवंडी तालुक्यातील पिंपलास गावात साधारणतः आतापर्यंत 32 एकर महाराष्ट्र शासनाच्या जागेवर बांधकाम झालेलं आहे। कमीत कमी 1 करोडपेक्षा जास्त फूट बांधकाम जे अनधिकृत आहे। माननीय हायकोर्टाने 3 वेळा ते तोडण्याची ऑर्डर दिलेली आहे। 2021 ला माननीय न्यायालयाने आदेश दिलेला आहे की हे तोडून त्यांनी पुढचं कुठल्याही प्रकारचं बांधकाम करू नये। असं असताना देखील आता 5 लाख फुटापेक्षा जास्त मोठं मॉलचं काम चालू आहे। 5 लाख फुटाचं बाजूला काम चालू आहे आणि ह्या कामाविषयी MMRDA मध्ये मी स्वतः माहिती घेतली। 8 दिवसापूर्वीचा विषय बोलतो आणि MMRDA ने मला माहितीमध्ये लिहून दिलेलं आहे की या सर्वे नंबरची, या मॉलची कुठल्याही प्रकारची परवानगी ही आम्ही दिलेली नाही। असं असताना देखील कारवाई होत नाही आणि म्हणून मी हायकोर्टमध्ये माननीय न्यायालयात आलेलं आहे आणि नक्कीच दाद मागणार आहे आणि मला न्याय मिळेल असा माझा विश्वास आहे। परवानगी नसताना जर मॉल उभारला जात असेल तर त्याला पाठबळ कोणाचं आहे, काय सांगाल? ते पाठबळ असल्याशिवाय असं होत नाही। काही राजकीय नेते आहेत, काही अधिकारी आहेत, या सगळ्यांचं पाठबळ असल्यामुळे ते चाललं ना। विषय मॉलचा आहे, तिकडच्या संबंधित जागेचा आहे, कारण खासदार स्वतः आलेले आहेत। वारंवार MMRDA कडे तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी केली आहे का आणि MMRDAचं या सगळ्यावरती उत्तर काय? MMRDAचं उत्तर आम्ही परवानगी दिलेलं नाही। आम्ही कुठल्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही। MMRDA ने लेखी उत्तर दिलेलं आहे, सर्वे नंबर वाईज या सर्वे नंबरवर या जागेवर आम्ही कुठल्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही। MMRDA कडून परवानगी नसताना सुद्धा जर अशा प्रकारे बांधकाम उभं केलं जात असेल मग त्याला पाठबळ कोणाचं? कारण का तुम्ही नाव नाही घेत, तुम्ही फक्त पिटिशन दाखल केलेली आहे, याचिका दाखल केलेली आहे, या मागचं नेमकं राजकीय गणित कोणाचे? सध्या तरी त्या बिल्डरच्या विरोधात याचिका दाखल केली आहे। शेवटी हे बिल्डरनी काम केलेलं आहे, एक तर नक्कीच आहे। बाकी कोणाचं पाठबळ आहे ते समोर येईल ना। आता त्याच्यावर कारवाई चालू होते, मग समोर येईल। आणि असं पण 3 वेळा हायकोर्टाचे आदेश असून सुद्धा माननीय न्यायालयाचा पण अवमान झालेला आहे ना। तर याच्यावर कारवाई होईल, लवकरात लवकर बघूया। कोण असतील त्यांचे नाव तुम्ही का नाही? कोण? ज्यांच्या विरोधात साधारणतः हे सगळं प्रकरण आलेलं आहे त्यांचं नाव काय घेतलं? प्रकाश पटेल, भूमी वर्ल्डवाले। एक प्रकरण असं देखील आहे, सध्या आपण पाहतोय संपूर्ण राज्यभरामध्ये घटना घडते, महिला असुरक्षित आहेत। सरकार सांगते की महिला सुरक्षित आहेत, मात्र ज्या घटना वारंवार अल्पवयीन मुलींबाबत घडत आहेत, अल्पवयीन मुली खरंच राज्यात सुरक्षित आहेत? बघा, ह्या सगळ्या घृणास्पद घटना आहेत आणि मी तर असं बोलेन की ह्या अशा क्रूर कर्म्यांना क्रूर सजा द्यायला पाहिजे, त्यांची क्रूर हत्याच करायला पाहिजे। आणि हे खूप झालं। लोकांच्या मनात कायद्याचं आणि सरकारचा धाक राहिला नाही। ज्या दिवशी कायद्याचा, सरकारचा धाक होईल, आपण पाहिलं असेल छत्रपती शिवरायांच्या काळात एका पाटलानं गुन्हा केल्यानंतर त्या पाटलाचा चौरंग करून त्याला कडेलोट केला। तर अशी सजा आपण दिली, फाशी देऊन गोळे मारून करायचं काय? बरं, त्यांना तुम्ही 10-10 वर्ष जेलमध्ये पोहोचता, नंतर काय फाशी देऊन 15 दिवसात निर्णय व्हायला पाहिजे, लगेच लगेच चौरंग होईल, सरकार त्या संदर्भातला निर्णय घेईल, कारण चौरंग व्हायची ही सर्वसामान्यांची सुद्धा इच्छा असताना अशा प्रकारे कायद्याचा धाक जर राहत नसेल तर नेमकं कायद्यामध्ये काय बदल केले पाहिजे? बघा, आता जर त्याच्यावर कारवाई झाली नाही आणि मी तर असं सांगतो, ज्यावेळेस लोकांचा, सर्वसामान्यांचा उद्रेक होतो, मग त्या उद्रेकाला सामोरं जाण्यापेक्षा सरकार याच्यावर कडक उपाययोजना आणि कडक कायदे काढून करते। धन्यवाद आमच्याशी वाचित